आणि यानंतर थेट कोकणात जाऊयात। राज ठाकरे यांचा आज रायगडचा दौरा आहे। काही वेळापूर्वी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे। या मार्गावर जिथे जिथे खड्डे आहेत ते सुद्धा जाऊन पाहिलेले आहेत। त्यानंतर त्यांची एक पत्रकार परिषद झाली आणि एकंदरीतच मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात त्यांनी सविस्तर भूमिका मांडली। त्यांनी सरकारवरती सुद्धा जोरदार टीका केलेली आहे। तर रायगडच्या या दौऱ्यासंदर्भातली ही दृश्य आहेत। समृद्धी माफ करा, रायगडच्या मुंबई गोवा महामार्गाच्या ठिकाणी जात त्यांनी पाहणी करत तिथल्या स्थानिकांशी सुद्धा संवाद साधला। नेमक्या गेल्या अनेक वर्षांच्या काय समस्या आहेत, या महामार्गाची कामं रखडल्यामुळे नेमका कसा परिणाम होतोय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरेंनी रायगडमधील स्थितीचा आढावा घेतलेला आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील दौऱ्यानंतर आता ते रायगडमध्ये पोहोचलेले आहेत। तर राजकीय हस्तक्षेपामुळे या महामार्गाचं काम रखडलं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। एकंदरीतच आता गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात जाणाऱ्या अनेकांची याचमुळे दैना होणार आहे। या महामार्गावरून प्रवास करत असताना कोकणवासियांना याचा फटका यावर्षी देखील सोसावा लागेल असं एकंदरीतच चित्र पाहायला मिळालं। मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी आज राज ठाकरे यांनी केलेली आहे। रायगडमधील मनसेचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यासहच ही संपूर्ण पाहणी आजच्या महामार्गाची त्यांनी केली। राज ठाकरेंनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। रायगड व्यतिरिक्त संपूर्ण कोकणचा जो पट्टा आहे, जिथे मुंबई गोवा महामार्ग जातो, तिथे ही अनेक ठिकाणी कामं नेमकी का रखडली असा सवाल सुद्धा त्यांनी विचारला। मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया रखडलेली आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे। मग या संपूर्ण प्रक्रियेला नेमकं जबाबदार कोण असा राज ठाकरेंचा सरकारला सवाल आहे। मात्र राज ठाकरे यांच्या एकंदरीतच या आक्रमक भूमिकेनंतर आता सरकारच्या वतीनं राजकीय नेते मंडळींकडून नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते हे पाहायचं आहे। एकंदरीतच राज्यभरात रस्त्यांच्या संदर्भातील महत्त्वाचे असे मुद्दे गाजताना पाहायला मिळतात, कारण रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी जात आहेत। याच पार्श्वभूमीवरती त्यांनी नाशिकचा देखील दौरा केलेला होता। नाशिक नंतर आता हा मोर्चा रायगडच्या दिशेने वळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मनसेच्या निवडक नेत्यांसह राज ठाकरे आज रायगडमधील दौऱ्यासाठी निघालेले आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत। ऋतिक, आता नेमका राज ठाकरेंचा मुक्काम कुठे असणार आहे? काही वेळापूर्वी सुद्धा त्यांनी पाहणी केलेली होती, आता नेमका कुठल्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की जो माणगाव बायपास आहे त्या बायपास वरूनच म्हणजे हे अर्धवट सुरू असलेल्या अर्ध्या लेनवरून आम्ही प्रवास सध्या करत असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे स्वतः त्यांचं वाहन चालवत आपण बघितलं तर रायगड म्हणून पक्ष कार्यालय जे उघडलेलं आहे, दक्षिण रायगडचं हे मध्यवर्ती कार्यालय आहे, त्या दिशेने गाडी सध्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत राज ठाकरे जे आहेत ते माणगाव म्हणजे जवळपास मागच्या 17 वर्षांपासून रखडलेला हा बायपास आहे, त्या बायपासची पाहणी सध्या त्यांच्याकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अर्धवट राहिलेला हा बायपास आहे, अनेक वर्ष म्हणजे इथले स्थानिक नेतेच हा बायपास होऊ देत नाही असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील केलेला होता। त्यांनी म्हटलं की मी स्वतः नितीन गडकरींना फोन केला की या बायपासचं काम का रखडतंय, एवढे 17 वर्ष का लागतंय, तर नितीन गडकरींनी उत्तर दिलं की इथले कॉन्ट्रॅक्टरच कंटाळून निघून गेले। तर त्यांनी थेट सवाल केला, हे कॉन्ट्रॅक्टर कोणाला कंटाळलेत, आणि असा आरोप करत थेट त्यांनी स्थानिक नेत्यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत आपण बघितलं तर याच बायपासची पाहणी सध्या राज ठाकरेंकडून केली गेल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता येथून पुढे आपण बघितलं तर माणगावमध्येच रायगड दक्षिणचं मध्यवर्ती कार्यालय ओपन होतंय मनसेचं, त्याच्या उद्घाटनासाठी आता राज ठाकरे थोड्याच वेळात रवाना होतील। त्यानंतर पुढे पेनला देखील एका शाखेचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे, असा जो राज ठाकरे यांचा दौरा आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।
निश्चित शाखांचा देखील उद्घाटन या दौऱ्यादरम्यानच होताना आपल्याला पाहायला मिळतंय ऋतिक. मात्र या दौऱ्यात आणखी कोण असे मनसेचे महत्त्वाचे नेते सहभागी झालेले आहेत, तिथले स्थानिक नेते कोण कोण त्यांच्यासह आहेत? नक्कीच आपण बघतोय रायगडचे जिल्हाध्यक्ष या दौऱ्यात त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय आणि मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे असे आणि स्थानिक रायगडचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते त्यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांनी 3ऱ्या मुंबईची घोषणा केली. रायगडमध्ये हे सर्व स्थित होणार आहे. मात्र या स्थानिक लोकांना, स्थानिक युवतींना याबाबत माहिती आहे का? फक्त जमिनी विकण्याचा घाट या ठिकाणी घातला जातोय. इथले स्थानिक आमदार पदाधिकारी त्या जमिनी विकत घेतात आणि मोठमोठे प्रोजेक्ट त्यांना अगोदरच माहीत पडतात, त्याच्यामुळे हे सर्व प्रोजेक्ट घेतात आणि एकंदरीत त्यामुळे थेट कुठेतरी साठेबाजीचा जो आरोप जो आहे तो या नेत्यांवरती केल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत राज ठाकरेंसोबत हे नेते देखील सोबत आहेत. संदीप देशपांडे असतील, इथले जे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत ते सोबत आहेत आणि स्थानिक पदाधिकारी आता थेट जे त्यांचं मध्यवर्ती कार्यालय आहे त्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर पेण येथे देखील एका शाखेचं उद्घाटन आहे आणि सायंकाळी 6 वाजता एक पनवेलमध्ये देखील एका शाखेचं उद्घाटन आहे. त्या ठिकाणी राज ठाकरेंचा दौरा जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत सकाळी राज ठाकरे माणगावमध्ये दाखल झालेले होते. आल्या आल्या त्यांनी सुरुवातीला पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट असा आरोप केला की मी मुंबईहून माणगावपर्यंत आलो, मात्र नुकताच झालेल्या रस्त्याचा दर्जा देखील निकृष्ट होता. अनेक खड्डे या रस्त्यामध्ये पाहायला मिळाले. खड्ड्यांवरून थेट निशाणा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींवरती केल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर जो बायपास म्हणजे मागच्या 17 वर्षांपासून हा बायपास रखडलेला आहे. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण जे आहे ते इंदापूर बायपास आणि हा माणगाव बायपास या 2 बायपासमुळे रखडलेला आहे. प्रचंड लोकांची नाराजी या बायपास होण्यामुळे आहे आणि याच्यावर थेट बोट ठेवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. स्थानिक नेत्यांवरती आसूड ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित ऋतिक, आणखी एक महत्त्वाची अपडेट तू सांगितलीस. राज ठाकरे स्वतः गाडी चालवत आहेत. आत्ताचा जो टप्पा पार करत आहेत तेव्हा एकंदरीतच सर्वसामान्यांना इथून प्रवास करत असताना ज्या अडीअडचणी दररोज सोसाव्या लागतात त्याचा कुठेतरी अनुभव राज ठाकरे घेत आहेत आणि पुढे त्यांची नेमकी काय भूमिका असेल हे सुद्धा पाहायचं. ऋतिक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.